हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आपण इथे खूप छान अशी झणझणीत बोंबीलची रस्सा भाजी बनवणार आहोत आणि त्यासोबत मस्त अशी ज्वारीची भाकरी. तर आज आपण बोंबीलची जी रस्सा भाजी आहे ती मातीच्या भांड्यात बनवणार आहोत. तर इथे मी माझं हे रेग्युलरचं मातीचं भांडं आहे ज्याच्यामध्ये मी बिर्याणी वगैरे करते. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, सुरुवातीला जे आपण बोंबील घेणार आहोत तर मी इथे बोंबील पूर्णपणे क्लीन करून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे मसाला पण मी बनवून ठेवलेला आहे. हा मसाला सेम आपण जसं चिकनच्या रसा भाजीला किंवा मटणाच्या भाजीला बनवतो सेम त्याच पद्धतीचा मी इथे बनवून घेतलेला आहे. जसं की कांदा घेतलेला होता, एक कांदा, त्याचबरोबर थोडंसं खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर या सगळ्याला छान असं परतून त्याची मी इथे प्युरी बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि तिखट वगैरे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाला छान असा परतायचा आहे आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत त्याला स्लो गॅसवरती ठेवायचं आहे. तर आपण इथे थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत. बघू शकता 1-2 ते 3 मिनटानंतर छान असं मसाल्याने जे आहे तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर याच मसाल्यामध्ये आपल्याला जे बोंबील आपण घेतलेले होते तर इथे मी बोंबील जे आहेत तेलामध्ये थोडेसे फ्राय केलेले आहेत क्रिस्पी असे, आणि ते आपण इथे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आता तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता. तर इथे मी जी आहे थोडीशी दाटसर अशी भाजी बनवणार आहे. तर इथे साधारण 1 ग्लास मी पाणी मिक्स केलेलं आहे. बघू शकता खूप छान अशी आपल्या भाजीला जी आहे उकळी फुटलेली आहे. थोडीशी वरून मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्यानंतर अजून थोडा वेळ आपल्याला त्यातले जे बोंबील आहेत छान प्रकारे मऊ होऊन द्यायचे आहेत, म्हणजे शिजून द्यायचे आहेत थोडक्यात. तर ही बोंबीलची भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. इवन त्यातले बोंबील जे आहेत तेही लगेच शिजून होतात, जास्त वेळ घेत नाहीत. फक्त आपल्याला मसाला छान प्रकारे बनवून फ्राय करून घ्यायचा आहे. तर थोड्या वेळासाठी साधारण आपल्याला एक 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे भाजीला छान उकळी फुटेपर्यंत. त्यानंतर आपली भाजी लगेच रेडी होणार आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे आपली बोंबीलची रस्सा भाजी रेडी झालेली आहे. तर आता इथे आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत अशी घरच्या मसाल्यामध्ये आपण इथे बोंबीलची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर त्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी घेऊ शकता किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकता किंवा तांदळाची भाकरी पण खाऊ शकता. तुम्हाला जी कुठली भाकरी आवडते त्याच्यासोबत खायला तुम्ही ती खाऊ शकता. त्याचबरोबर इथे बोंबीलचा रस्सा आणि राईस पण खूप छान लागतो. तर इथे मी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि त्यासोबत आपण बनवलेला छान असा बोंबीलचा रस्सा बघू शकता. आणि ही जी बोंबीलची भाजी आहे ही सुक्या बोंबीलची भाजी आहे. जे आपले ओले बोंबील असतात ते आपण छान असे तेलात फ्राय करत असतो, पण सुक्या बोंबीलची आपण रस्सा भाजी करतो. तर बोंबीलची भाजी खूप छान आणि चवीला खूप मस्त लागते आणि खूप टेस्टी पण बनते. बघू शकता इथे आपली बोंबीलची रस्सा भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा गाईज. थँक्यू गाईज.